Hello, all dear SSC students. How are you doing? I hope you all are very fine. I welcome you all today in our bridge course, day 13. Friends, yesterday we have seen how to frame WH question to get the underlined answers. Then we learnt the adjective clauses or WH words in the clauses. Now today also we are going to link the today's topic with the yesterday. Let's see what we are going to study today. Instructions for you. First one is make sentences with the punctuations. Question mark and exclamatory mark. See friends, we have studied how to frame WH question and we have not forgotten to give the question mark at the end of the sentence. In the same way, we have studied exclamatory sentences and we have not forgotten to give the exclamatory mark at the end of the sentence. See the second sentence. Write sentences with WH words that are neither questions and nor exclamations. म्हणजे WH शब्द तर आहेत त्या वाक्यामध्ये, पण तो प्रश्न पण नाहीये आणि ते उद्गारवाचक वाक्य पण नाहीये. असे वाक्य आपल्याला लिहायचे आहेत जे आपण काल पाहिलेत ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस, ज्याच्यामध्ये WH शब्द होते पण तो प्रश्न नव्हता किंवा ते उद्गारवाचक वाक्य पण नव्हतं. आज आपण परत रिवाइज करणार आहोत. थर्ड वन इज रेकॉग्नाइज सेंटेन्सेस विच आर. आणि तुम्हाला परीक्षेत पण असं येऊ शकतं की तुम्हाला शफल करून दिलेले आहेत ही वाक्ये. कोणती? क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स, एक्सक्लेमेशन्स म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस अँड डिक्लेरेशन्स म्हणजे स्टेटमेंट्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. सी स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे साधं विधान केलेलं असतं. म्हणजे एक स्टेटमेंट जे असतं ते स्टेट केलेलं असतं म्हणजे विधान केलेलं. किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स का म्हणतात त्याला? काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं. जसं आय एम अ टीचर, यू आर अ स्टुडंट, आय एम टीचिंग, यू आर वॉचिंग, यू आर लर्निंग. हे सगळे सेंटेन्सेस जे आहेत ना विधानात्मक, विधानार्थी, ते सगळे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत किंवा ते सगळे असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत किंवा ते सगळे स्टेटमेंट्स आहेत. तर इथे स्टेटमेंटमध्ये आपण फॅक्ट सांगतो. फॅक्ट बघा, पहिल्या दिवसापासून आपण फॅक्ट लर्न केलेली आहे. आपण ओपिनियन कसे व्यक्त करावेत, मत, हे शिकलेलो आहोत आपल्या शब्दामध्ये. आणि आपण एक्सप्लेनेशन्स म्हणजे स्पष्टीकरण पण कशी द्यावीत हे पण शिकलेलो आहोत. आता इथे बघा एक वाक्य आहे, आय मेट अ मॅन नेम्ड फ्रँक. फ्रँक नावाची व्यक्ती आहे, ही फॅक्ट आहे. ओके. बट आय डिडंट लाईक हिम. हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे. आय डिडंट लाईक हिम. व्हाय? Because he was kind of rude person. So I didn't like him. बघा, याच्यामध्ये फॅक्ट पण आलंय एकाच वाक्यामध्ये, ओपिनियन पण आलेला आहे आणि एक्सप्लेनेशन पण आलेलं आहे. आय मेट अ मॅन हुज नेम वॉज फ्रँक. आता हे झालं ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला याच्यामध्ये. हुज आला, ज्याचे नाव फ्रँक होते. तर अशा रीतीने आपण वाक्य ही स्टेटमेंट वाक्य किंवा आपण ही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस अभ्यासू. आज पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की आपल्याला वी स्पीक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस ऑर स्टेटमेंट सेंटेन्सेस. वी मेक अ स्टेटमेंट, आपण साधं विधान करतो, स्टेट अ फॅक्ट किंवा आपण वस्तुस्थिती सांगतो, किंवा ऑफर अँड ओपिनियन किंवा आपलं मत व्यक्त करतो, किंवा प्रोव्हाइड अँड एक्सप्लेनेशन किंवा आपण स्पष्टीकरण देत असतो कोणत्या तरी गोष्टीवरती. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय असतं बरं, कशाला म्हणतात? दिस सेंटेन्स रिलेट्स टू फॅक्ट्स, थॉट्स, ओपिनियन्स अँड एंड विथ अ फुल स्टॉप. बघा, प्रत्येक सेंटेन्स ओळखण्याची खूण असते. शेवटी फुल स्टॉप असला म्हणजे समजून घ्यायचं की हे वाक्य डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. पण इम्परेटिव्ह सेंटेन्सला पण फुल स्टॉप असतो, पण इम्परेटिव्ह सेंटेन्स हे क्रियापदाने सुरू होतं. हा डिफरन्स आहे.
आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे कर्त्याने सुरू होतं, हे सब्जेक्टने सुरू होतं. हा डिफरन्स आहे दोन्ही सेंटेन्सेस मध्ये. बघा, हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. डेव्हिड लव्स, फॉर एक्झाम्पल, डेव्हिड लव्स ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड्स. हे उदाहरण पण दिलेलं आहे की डेव्हिड हा कर्ता आहे, लव्स हे क्रियापद आहे, म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक ऑब्जेक्ट. अशा रीतीने हे वाक्य तयार होतं. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरं बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. An imperative sentence expresses an order, request, command and suggestion. Go to the grocery shop. Sit down. Write down. Don't talk. Listen me. Read out. हे सगळं वर्गात तुम्ही ऐकत असतात ना शिक्षकांकडून. हे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात मित्रांनो. त्याच्या शेवटी फुल स्टॉप येत असतो. Go to the grocery shop. See, full stop. The third sentence, interrogative sentence. आपण पाहिलंय त्यातला एक प्रकार WH. म्हणजे त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा म्हणजे WH. आपण एकच प्रकार पाहिला, WH क्वेश्चन. तोच तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. Interrogative sentence means a sentence that asks a question and ends with a question mark. So, for example, when did he will come to my house? When did he will come to my house? Question mark. Okay? See the fourth type of question, exclamatory sentence. We have seen it. आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस की भावना ह्या उद्गारल्या जातात. त्याच्यासाठी विचार केला जात नाही की आता असं घडलंय ना, आता आपण विचार करत बसत नाही की आता मी काय म्हटलं पाहिजे. नाही, त्या स्पॉन्टेनियसली बाहेर पडतात, उत्स्फूर्तपणे त्या बाहेर पडतात. आणि म्हणून मग आपण असे शब्द वापरतो. अलास, हुर्रे, आनंदाची भावना असेल तर हुर्रे, school is going to reopen. Hooray, the school is going to reopen. Or hooray, my home imprisonment is over. असं आपण म्हणू आनंदाने. किंवा आपण दुःखाच्या वेळेला आपण हुर्रे असं वगैरे म्हणणार नाही. तर दुःखाच्या वेळेला आपण अलास म्हणतो, म्हणजे अरे रे. आणि हुर्रे आपण आनंदाच्या वेळेला म्हणत असतो. तर अशा रीतीने हे शब्द पण आहेत, ते पण आपण भावना व्यक्त करण्यासाठी वापरतो. तर तुम्ही माझी 4 नंबरची डे 4 ची व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये आपण ह्याबद्दल डिटेल बोललेलो आहोत की आपल्या फिलिंग्स आणि आपल्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी आपण वापरत असलेल्या इमोजीज बद्दल आपण त्या दिवशी शिकलो. जर तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओज बघायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी रेड बटन असतं, त्या ठिकाणी जर क्लिक केलं, इफ यू विल जस्ट क्लिक द रेड बटन, यू विल बी एबल टू वॉच द previous videos, all videos, or I am going to give the link in the description box, so that just you have to click that link and you will be able to watch all the videos which are there for you. The previous videos will be useful for you to understand the further content. So जर तुम्हाला एक्सक्लेमेशन्स किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डे 4 चा व्हिडिओ जरूर बघा आणि परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग, अनएक्सपेक्टेड अँड एक्स्ट्राऑर्डिनरी इमोशन. फॉर एक्झाम्पल, प्लीज टॉक टू मी नाऊ. एखादी स्ट्रॉंग फिलिंग असेल तर ती आपण त्याच्यातून व्यक्त करतो. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे ह्या प्रकारे असतं. सब्जेक्ट असतो, प्रेडिकेट असतो आणि शेवटी पंक्च्युएशन मार्क असतं. सब्जेक्ट म्हणजे कर्त्याचा भाग आणि प्रेडिकेट म्हणजे व्हर्बचा भाग. त्याला ते दोन्ही एकत्र येऊन वाक्य क्रिएट होतं, वाक्य तयार होतं. व्हॉट इज a declarative sentence? A declarative sentence is a sentence that expresses a statement in general. It declares something. काहीतरी डिक्लेअर होत असतं ह्या वाक्यातून, म्हणून तर त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतात. This type of sentence is used to convey a message, for instance, expressing your opinion or view about a particular point. It is most common of all the 4 types of sentences. So, इथे आपण सिंपल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात जे छोटेसे असतात. छोटे म्हणजे एक कर्ता असतो, त्याच्या शेजारी क्रियापद असतं, त्याच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं आणि वाक्य संपतं. सिंपल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे इथे एक्झाम्पल्स दिलेले बघा. कर्ता आणि क्रियापद ह्याच्यात पण वाक्य संपू शकतं 2च शब्दांमध्ये. फॉर एक्झाम्पल,
He plays, I teach, you listen, you write, you go, you come, you sit. म्हणजे जे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहे जिथे ऑर्डर केलेला आहे त्या सगळ्या ऑर्डरच्या आधी आपण ही शी वगैरे लावलं की ही प्लेज, शी लाव्स, द मोटर बाईक इज ग्रे, जेम्स इज हॅपी, ही इज 4 years old, ही लव्स म्युझिक. हे सगळे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत पण ते सगळे सिम्पल आहेत, सिम्पल सेंटेन्सेस आहेत. पण कंपाऊंड सेंटेन्सेस पण असतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. आपण जे काल ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस पाहिले ते कंपाऊंड सेंटेन्सेस होते. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त उपवाक्य असतात, एक किंवा एकापेक्षा जास्त उपवाक्य असतात आणि ते जोडलेले असतात. WH शब्दाने म्हणा, दुसऱ्या कुठल्या कंजंक्शनने म्हणा, नायदर, नॉर, आयदर, ऑर वगैरे अशा रीतीने जोडलेले असतात आणि एक मोठं वाक्य तयार केलेलं असतं. तर त्याला म्हणतात संमिश्र वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. ते बघा इकडे दिलेले आहे. ही वॉन्टेड टू व्हिजिट हर ग्रँडमदर बट शी वॉन्टेड टू व्हिजिट हर aunt. Jason wants to do well in his studies, yet he doesn't work hard. Demonstrations lasted for 2 days. The town was under siege. These are the examples of compound sentences, and all these are declarative sentences. Let's move to the next slide. See, these are the declarative sentences which begin with WH words. So, what she kissed is not important. This is who she kissed is the noun clause, but clause I have not taught you the noun clause. So, just remember the WH word. These are the declarative sentences and they begin with the WH word. And who is the WH word? Okay. So, what I ate made me ill. When I go doesn't matter as long as I have the chance to go. Where we live depends on the cost. Why he is late is because the trains were delayed. How we get there is key to enjoying the trip. See the full stop at the end. WH शब्द आहे म्हणजे क्वेश्चन मार्कच येतो असं नाही मित्रांनो. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. This is the learning activity. Recognize and write whether the following sentences are exclamative or declarative or narrative. Read the following sentences. I am going to read out. The first one is, where do you keep your books? Where do you keep your books? See the punctuation mark, question mark. तुम्हाला हे बाकीचे पार्ट्स स्पीच जरी लक्षात नाही आले आणि तुमच्या लक्षात हे चिन्ह आलं तरी तुम्ही सहज ओळखून घेऊ शकाल की पहिलं वाक्य हा काय प्रकार आहे बरं. तर तो आहे क्वेश्चन, WH क्वेश्चन. ओके, तो आहे WH क्वेश्चन. हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज. हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज. सी द एक्सक्लेमेटरी मार्क. हे उद्गारवाचक वाक्य आहे. हे उद्गारवाचक वाक्य आहे म्हणजे हे एक्सक्लेमेटिव्ह आहे. हे वाक्य इंटरोगेटिव्ह आहे. हे वाक्य एक्सक्लेमेटिव्ह आहे. आणि लास्ट सेंटेन्स, व्हेन ही वॉज यंग ही लिव्ड इन लंडन. डिक्लेअर केलेला आहे आणि व्हेनने सुरू झालेला आहे पण हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा, पहिलं वाक्य इंटरोगेटिव्ह, दुसरं वाक्य एक्सक्लेमेटिव्ह आणि तिसरं वाक्य हे डिक्लेरेटिव्ह आहे. आता बघा पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी 10 वाक्य दिलेली आहेत होमवर्क साठी. पण ती वाक्य तुम्हाला 3 कॉलम करायचे वहीमध्ये आणि 3 कॉलम, एका कॉलमला नाव द्यायचं इंटरोगेटिव्ह, एका कॉलमला नाव द्यायचं एक्सक्लेमेटिव्ह आणि एका कॉलमला नाव द्यायचं डिक्लेरेटिव्ह. आणि जे वाक्य तुम्हाला वाटतंय हे डिक्लेरेटिव्ह आहे ते त्या टेबलमध्ये टाकायचं, हे वाक्य इंटरोगेटिव्ह आहे ते त्या टेबलमध्ये टाकायचं. असे 10 वाक्य मी तुम्हाला शफल मिक्स करून दिलेले आहेत. बघा पहिलं वाक्य, दिस इज द सेफ वेअर शी कीप्स हर ऑर्नामेंट्स. ओळखायचं तुम्ही आता हे वाक्य 3 मध्ये कोणत्या प्रकारात कोणत्या टेबलमध्ये टाकायचं. दुसरं वाक्य बघा, व्हाय आर यू सो अपसेट. व्हाय आर यू सो अपसेट. एक्सक्लेमेटरी तुम्ही पंक्च्युएशन मार्क बघा वाक्याच्या शेवटी आलेलं आणि मग ठरवा वाटल्यास की हे वाक्य आपण कोणत्या टेबलमध्ये टाकायचं. तिसरं वाक्य बघा, हु मेड द लॉज ऑफ नेशन. आय डोंट नो. तिसरं वाक्य बघा, चौथं वाक्य बघा, व्हॉट्स रॉंग विथ यू.
5वं वाक्य बघा. व्हॉट अ वंडरफुल ॲनिमल अँड एलिफंट इज. 6वं वाक्य बघा. व्हाय शुड वी वेस्ट अवर टाइम इन रीडिंग फेक मेसेजेस. 7वं वाक्य बघा. हाऊ शेमफुल इट इज. 8वं वाक्य बघा. व्हेन द कॅट इज अवे द माईस विल प्ले. 9वं वाक्य बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स विल कम टू द स्कूल आफ्टर लॉकडाऊन इज डाउटफुल. 10वं वाक्य बघा. व्हेअर कॅन यू फाइंड इट्स आन्सर. व्हेअर कॅन यू फाइंड इट्स आन्सर. अशा रीतीने 10 वाक्य आहेत जी मिक्स आहेत 3 प्रकाराची. तर तुम्ही ती सेपरेट करा आणि वहीमध्ये होमवर्क म्हणून लिहून काढा. आणि आता भेटूया आपण डे 14 मध्ये. बाय.